अगं ती नाही, ही हळद लावायची, नवऱ्या मुलाकडून आलेली उष्टी हळद. अरे होच की, उष्टी हळद. अगं बाई, माझ्याही लक्षात नाही राहिलं तुला सांगायचं. अगं बाई, तुझ्या कसं लक्षात राहील, तू तर आपल्याच नादात असशील ना. द्या हळद लावूया. घे. ही हळद आपल्या हळदीमध्ये मिक्स करा ना जरा. नको ग, उगेच सांडेल लवंडेल, राहू दे. उष्टी हळद. अरे इथे बसून गेम काय खेळत बसतोस कोंबडीच्या? मोबाईल ठेव बाजूला आणि तुझ्या आईला हळद लाव. चल. मी तो बायकांचा कार्यक्रम आहे ना? कोणी सांगितलं? हे आपल्या घरचं फंक्शन आहे. कार्य म्हणतात त्याला मराठीत. आणि कार्याला घरातल्या कर्त्या पुरुषानं जबाबदारीचं उभं राहायचं असतं. चल उठ. घ्या आई, आता सोहम कडूनही हळद लावून घ्या. ये. आईला हळद लाव. मायलेकाला कुणाची दृष्ट नको लागायला. चला. झालं सगळ्यांचं? चला. मी आहे ना. बाबा, प्रज्ञा, काही हरकत नाही, तू घे हा मेहंदी काढून. आणि मॅडी, तू बाकी माझ्याच हातावर मेहंदी काढायची सा. तू मस्त मेहंदी काढतेस. मला तर तुझ्याकडनंच मेहंदी काढून घ्यायची.
मी मॅडी तू तो कोण घे बरं. चल आपण दोघी तिथे बसूया आणि मेहंदी काढूया. चल. इतकी सुंदर काढतेस ना, माझ्या हातावरची मेहंदी बेस्ट असली पाहिजे. माझ्या हातावर मेहंदी मॅडीच काढणार. नाही मॅडी माझ्या हातावर मेहंदी काढणार नाही, ती माझ्याच हातावर काढणार. शुभ्रा तुझा नंबर होता ना, तू बस. ए मॅडी आपण चल तिकडे जाऊन बसूया. मला नाही येत पण मेहंदी काढता. अरे वा जाणीतेस की तू. आता शुभ्राच्या हातावर काढायला जमत होती आणि मी काढ म्हटल्यावर लगेच जमत नाही होय. मॅडी असं नाही करायचं. व्हेरी बॅड व्हेरी बॅड. ती पण आपल्या घरातली आहे ना, राहू दे ना, काढ ना. मी आता बसते इथे मेहंदी काढायला. ठीक आहे प्रज्ञा, तू घे मॅडी कडून मेहंदी काढून. मस्त मेहंदी काढ, तुला येते अगदी तशीच. हा येते का मला? येते. ओके हा चल चल. आहा किती छान दिसतेय. एकदम नाजूक झाली आहे ना मेहंदी. तुम्हाला साजेशी मला खूप वेगळं वाटतंय ग. पण वाटणारच आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी प्रत्येक मुलीला वेगळं वाटतच. बरं चला आता छान 2 घास खाऊन घ्या. नको अगं शुभ्रा, खरंच नको. आई अगं भूक नाहीये मला. काय झालंय आई, मूड नाहीये का? तुम्हाला टेन्शन आलंय का कसलं? यांचं ह्यांचं अभिजित सरांचं का? अगं बघ ना, आपण सगळीकडे किती मजा करतोय. ते तिकडे एकटेच आहेत. त्यांच्या घरचं कोणीच आलं नाहीये. उदास असतील ना ग ते. सर काय बरे आहात ना तुम्ही? अहो आत्ता इथे आणि हे असे काय करताय? शिडीवर उभा आहे. हो पण कशाला ही सर्कस? ह्यापेक्षा मोठ्या सर्कस मध्ये उद्यापासून भाग घ्यायचा म्हणून प्रॅक्टिस करतोय. कुठल्या? लग्न करतोय ना. तुम्ही विनोद वगैरे राहू द्या, आधी घट्ट धरा बरं. मला भीती वाटते. हो काय हे? सर आपल्या घराला दार आहे, बिल्डिंगला जिने आहेत. तुम्हाला असं शिडीवरून खिडकीत यायची गरज नव्हती. दार आणि जिना या ऑप्शन उरलेत पुढे माझ्यासाठी. म्हणजे तिला भेटायचं नाही, तिला भेटायला बंदी केली आहे. हळद लागल्यावर घराबाहेर पडायचं नाही, आसावरीला भेटायचं नाही म्हणून 2 म्हाताऱ्यांनी मला घराबाहेरच पडू दिलं नाही. म्हणून त्या खिडकीतून बाहेर पडलो, या खिडकीतून आत आलो. हो काय हे? आता भेटायची बंदी केली आहे ना, मग कशाला हे करायचं? तुला नव्हतं वाटत मला भेटावंस? मेहंदी बघायला आलाय. पण बरं झालं आलात सर. तुमची होणारी बायको जेवत नव्हती. हे बघा. अगं अगं शुभ्रा, काय आई, आता उद्यापासून तुम्ही खाताय नाही खाताय, जेवताय, या सगळ्याची जबाबदारी ह्यांची आहे की नाही? मग त्यांना आजपासूनच प्रॅक्टिस करू दे. आता बाकी तुम्ही दोघं तुमचं बघून घ्या. मी जाते, मला खूप काम आहेत. शुभ्रा आता सगळी कामं झाली आहेत ना, आता हातावर मेहंदी काढून घे. काढते. बाय सर. बाय. अहो खरंच भूक नाहीये. नाही मला माहितीये, मला बघून तुझं पोट भरलंय, तरी थोडस खा ना. अहो खरंच भूक नाही हो मला. खाल्लं नाहीस तर ओरडी ना. अहो नको. थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री।